तर मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। अगदी वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे सगळे आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहेत। तर याच संदर्भात आझाद मैदानावरून आमचे प्रतिनिधी मनोज जयाकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, ज्या पद्धतीने पाहतोय मोठ्या संख्येने मराठा बांधव हे आता आझाद मैदानावर पोहोचलेत, काय सध्याची स्थिती? नक्कीच आपण याची पहिली पार्श्वभूमी बघितली तर 28 ऑगस्ट रोजी या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली होती। 2023 मध्ये त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये मराठा बांधव यांनी देखील यामध्ये सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये नोंदवला होता। पण त्यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेली होती आणि गुन्हे देखील मराठा बांधवांवरती दाखल करण्यात आलेले होते आणि त्यानंतर या ठिकाणी मराठा बांधव हे आक्रमक झालेले होते आणि या घटनेनंतर आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने आंदोलनाची आंदोलन करत आहेत आणि या ठिकाणी आज देखील मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत। या अगोदर आपण बघितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा होते तेव्हा देखील त्यांनी आझाद मध्ये येथे येऊन आंदोलन करणार असं सांगितलं होतं, पण वाशीमध्ये येऊन त्यांना अडवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः वाशीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि सर्व मागण्या पूर्ण करू असं देखील सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माघारी घेतलेली होती, पण अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत असं या ठिकाणी बोललं जात आहे। आणि त्यानंतर आज आझाद मैदान येथे आंदोलन करणार असा इशारा देण्यात आलेला होता आणि आज बीडमधून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली असून आज ते आझाद मैदान या ठिकाणी पोहोचत आहेत। काही क्षणामध्ये ते आझाद मैदान या ठिकाणी पोहोचतील आणि आंदोलनाला सुरुवात करतील, पण आजचा एकच दिवस आहे त्या आंदोलनाचा आणि 6:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी ते आंदोलन करणार आणि त्यामध्ये ह्या मागण्या पूर्ण होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पण आपण हा परिसर बघितला तर आझाद मैदानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र ठिकाणी मराठा बांधव हे जमा झालेले आहेत आणि एकच घोषणा करत आहे, एक मराठा लाख मराठा हम सब एक है अशा सर्व घोषणा देखील या ठिकाणी केल्या जातात आणि अजून काही मराठा बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत येत आहेत आणि मोठ्या या ठिकाणी आपण म्हणतो 5000 नागरिकांना परमिशन ही देण्यात आलेली आहे आणि त्यावरती नागरिक या ठिकाणी येऊ शकत नाही, तर या ठिकाणी आपण म्हणतो गोंधळ निर्माण होईल आणि हा गोंधळ सांभाळता देखील येणार नाही आणि आपण बघितलं संपूर्ण मराठा बांधवांची एकच इच्छा आहे की आरक्षण मिळावं आणि आपल्यासोबत काही मराठा बांधव आपण त्यांच्याशी उद्या 2 वर्षाचा पूर्ण होतील या आंदोलनाला अद्यापही तुम्हाला आरक्षण मिळालेलं नाहीये। मागे देखील तुम्ही आला होतात तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी सांगितलं होतं की आरक्षण मिळेल, पण आरक्षण अद्यापही नाही मिळालं आणि त्यावरती आता तुमची पुन्हा एकदा आझाद मैदान येथे तुम्ही आंदोलन करणार आहात, काय सरकारने आतापर्यंत मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। हा फक्त 2 वर्षाचा इतिहास तुम्ही सांगत असला तरी सुद्धा आमचा इतिहास 40 वर्षाचा आहे। 1931 ला जेव्हा जनगणना झाली तेव्हापासून मराठा कुणबी एकच आहे, सरकारला कळत नाहीये का? आणि आता 4 महिन्यापूर्वी दादांनी सरकारला इंटिमेशन दिलं होतं आम्ही येणार आहोत। आता तुम्ही पाहताय मुंबई पूर्ण भगवी झालेली आहे आणि आम्ही नियोजन कमिटीमध्ये आहोत, आमचं नियोजन सर्व फेल आहे याच्या समोर, कारण जिथं तुम्ही मुंबईमध्ये जाल सगळीकडे भगवा दिसतंय। आमची एकच मागणी आहे की जी दादांची मागणी ओबीसी मधून आरक्षण, कारण आमच्या पोरांचं भलं व्हावं याच्यासाठी आमचा लाडका भाऊ लढतोय, आमचा गणपती बाप्पा लढतोय। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ताफा जर नाव कुणाला लागलं असेल तर केवळ एकमेव प्रामाणिक नेतृत्व म्हणून दादांना लागलेलं आहे आणि म्हणूनच आमच्या ज्या महिला भगिनीवरती लाठी हत्याचार झाला आणि जेव्हा छोटीशी थिंगी सराटीमधून पडली होती, आज त्याचं तुम्ही भगवा मुंबईमध्ये पोहोचलेला आहे आणि जर काही झालं नाही तर इथून आम्ही हटणार नाहीत, याच उद्देशाने आम्ही इथं आलेलो आहोत। पण पुन्हा एकदा तुमच्या प्रमुख मागण्या तुम्ही सांगणार, आपण जनतेशी थेट आपण बोलतो लाईव्ह आहे, तुमच्या मागण्या पुन्हा काय पुन्हा एकदा जनतेसमोर? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या सिंपल आहेत, सर्व समाजाला नव्हे सरकारला सुद्धा माहिती आहे, जगाला माहिती आहे। ओबीसी मधून 50% आतमधलंच आरक्षण आम्हाला पाहिजे। दुसरी मागणी अशी आहे की जो आमच्या आंदोलकांवरती जे गुन्हे झालेले आहेत दाखल केलेले सरकारने आंदोलनाच्या निमित्ताने ते सुद्धा पाठी घेण्यात यावे आणि ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, आपण पाहतो की सरकार दाखवतो की 54 लाख नोंदी सापडल्या परंतु त्यांची व्हॅलिडिटी होत नाहीये आणि बिना कामाचं गरज नसताना एससीबीसी आमच्या माथी मारलं ते आम्हाला नको आहे, कारण जरी सर्टिफिकेट मिळत असलं तरी त्याची व्हॅलिडिटीचं ऑफिस सुद्धा सध्या नाहीये। मराठी आरक्षण उपसमिती काल जन्माला आली, इतके दिवस सरकारला कळत नव्हतं कधी जन्माला आणायचं, याचा अर्थ सरकार मुद्दा मुस्कटदाबी करते आणि त्यांना हे घडूनच आणायचं होतं म्हणून त्यांनीच हे केलेलं आहे, आम्ही फक्त निमित्त आहोत। पण
पुन्हा एकदा समिती स्थापन करण्यात आलेली आहे. विखे पाटील हे अध्यक्ष आहेत आणि विखे पाटील वारंवार मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद देखील साधत आहेत, पण अद्यापही तुमच्या मागण्या त्या पूर्ण झालेल्या नाही आणि तुम्ही आज आंदोलन सर, विखे पाटलांना मुद्दाम आताच कसं त्यांनी अध्यक्ष केलं याच्या पाठीमागं काही षडयंत्र असू शकतं. आजही मुंबईमध्ये आझाद मैदानमध्ये एवढ्या मराठे आलेले आहेत, परंतु आपले मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन बसलेले आहेत. सो आम्हाला एकच म्हणायचं की विखे पाटील येतील किंवा मुख्यमंत्री येतील, उद्याच्याला तुम्ही डोनाल्ड ट्रम्पचं ऐकताना त्यांना घेऊन या, परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटील येतील, दाखल होतील. तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्रीकडे तुम्हाला बोलवणे येईल की मुख्यमंत्री स्वतः येतील? मुख्यमंत्री स्वतः येऊ किंवा मुख्यमंत्र्यांकडून बोलून येऊ, आम्ही त्यांच्याकडून कोणती अपेक्षा केली नाही. आमची फक्त एकच अपेक्षा आहे की 50% ओबीसी मधून आरक्षण. आम्ही आत्ता जाऊ, उपोषण सुरू करायच्या अगोदर आमची मागणी झाली तरी मी आत्ता जाऊ. आम्हाला सुद्धा मुंबई गणपतीच्या फेस्टिवलमध्ये असं हे करायचं नाहीये, पण आता त्याशिवाय सरकारचं पण तोंड उघडणार नाहीये. 9 तासच आहेत तुमच्याकडे, 6 वाजेपर्यंत आंदोलनाचा इकडे इशारा आहे, 6 नंतर नाही. कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत आंदोलनासंदर्भात, पण तुम्ही पाहताय की सध्या असं आहे की आमरण उपोषण आहे आणि आमरण उपोषण हे कधी एका दिवसासाठी नसतं. अर्ध्या तासात जरी मागणी मान्य झाली तरी ती पाठी होईल आणि जोपर्यंत ती मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच असेल. त्या संदर्भात आम्ही डीसीपी मुंडेंकडे लेटर दिलेलं आहे शिथिलता देण्याचं. नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर आमचे प्रतिनिधी या ठिकाणी आले आहेत, सिद्धेश, ते वारंवार मनोज जरांगे यांच्या पाठीशी होते आणि या ठिकाणी ते आता आलेले आहेत आझाद मैदान येथे. त्यांच्याशी बोलूया. तुम्ही कालपासून मनोज जरांगे यांच्या सोबत आहेत, तुम्ही आलेला आहेत, काय सांगाल, काय परिस्थिती? कालची जर आपण परिस्थिती बघितली असेल तर आपण या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगेंच्या ताफ्यामध्ये जवळपास हजारोंच्या संख्येनं या गाड्या होत्या. 5,000ची परवानगी जरांगेंच्या मोर्चाला देण्यात आलेली होती, मात्र त्याच्यानंतर सुद्धा 5,000च्या पुढे ही आकडेवारी गेलेली होती. आता जर पायमल्ली नियमांचं पालन करून हे आंदोलन करण्यात येणार होतं असं जरांगेंकडून सांगण्यात येत होतं, मात्र आता जरांगेंकडून आता या नियमांची पायमल्ली झालेली आहे. फक्त मुंबईमधलं जर हे चित्र बघितलं तर मुंबईमधलीच परिस्थिती ही आता बाहेर गेलेली आहे आणि जर ताफ्यामधली जी काही परिस्थिती होती ती सुद्धा आकडेवारीच्या पुढे गेलेली आहे. त्यामुळे जर आपण या ठिकाणी बघितलं तर ठिकठिकाणी जरांगेंचं स्वागत करण्यात येत होतं. जिथे स्वागत करण्यात येत होतं तिथली लोक सुद्धा त्यांच्यासोबत पुढे पुढे येत होती आणि हेच प्रेम बघून, हेच प्रेम सोबत घेऊन जरांगे पाटील आता आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ह्या जो काही आलेला थकवा होता तो जरांगेंचा या प्रेम बघून तो काहीसा नाहीसा झालेला. प्रमुख आता 2 वर्ष या पूर्ण होतात, कारण की 2023 मध्ये हे आंदोलन सुरू झालं होतं. 28 ऑगस्ट रोजी आंदोलनाला बसले होते. आंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला होता आणि त्यानंतर हे सर्व समाज आक्रमण. खरं तर जेव्हा लाठीचार्ज करण्यात आलेला होता त्याच्यानंतरच हे आंदोलन अधिक बळकटी या आंदोलनाला मिळत गेली. जरांगे हे नाव महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये हे कोरलं गेलेलं होतं. मराठा आरक्षणासाठी उठवलेला आवाज असेल, मराठा बांधवांसाठी केलेल्या मागण्यांची पूर्तता असेल, या सगळ्या मागण्या लावून धरण्याची एकमेव जबाबदारी ही मनोज जरांगेंनी केलेली होती. आंतरवाली सराटीमधली जी काही दगडफेक असेल, या दगडफेकीनंतर या सगळ्या आंदोलनाचं चित्र बदललं गेलं आणि त्यानंतर सरकारला सुद्धा जरांगेंसमोर नमावं लागलं. मागे देखील मनोज जरांगे पाटील जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी सांगितलं होतं आझाद मैदान येथे आंदोलन करू, पण त्यानंतर त्यांना वाशीमध्ये अडवण्यात आलं होतं आणि त्यांच्या मागण्या स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकडे गेलेले होते आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करू असं सांगितलं होतं आणि गुळाळ देखील उतरला होता. काय सांग? मी याच पार्श्वभूमीवरती मी काही कार्यकर्त्यांशी आज बोलायचा प्रयत्न केला तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला त्यावेळी जे आश्वासन मिळालेलं होतं मनोज, ते अतिशय खोटं आश्वासन मिळालेलं होतं. तेव्हा आम्ही फक्त अर्धा गुलाल उधळलेला होता. त्याच्यानंतर जेव्हा हा गुलाल उधळला गेला तेव्हा आम्हाला जे आश्वासन मिळालं त्याची पूर्तता काही झाली नाही. आमची फक्त एकच मागणी होती, ती म्हणजे अध्यादेश आमच्या हातामध्ये द्या. ही फक्त एक प्रांजळपणे मागणी जी होती ती जरांगेंनी केलेली होती, मात्र ती मागणी जी होती ती या सरकारनं पूर्ण केलेली नाही आणि अखेर त्याच मागणीची नाराजी या सगळ्या काही आंदोलकांमध्ये आहे. वेळ दिलेला होता, 2 वर्षाच्या पुढे वेळ गेलेला आहे. त्यामुळे सुद्धा आता या पार्श्वभूमीवरती आता तरी सरकार याच्यातून तोडगा काढतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं. तुम्ही सर्वत्र ठिकाणी बघितलं तर एक मराठा लाख मराठा सर्व बांधवांनी टोप्या देखील घातलेल्या आहेत आणि एकच त्यांची इच्छा आहे आरक्षण. काय वाटतं? आरक्षण मिळेल किंवा नाही मिळेल हा पुढचा प्रश्न आहे, परंतु जी ताकद मराठी आता दाखवायचा प्रयत्न करतायत, ज्या पद्धतीनं मराठा समाज हा एक प्रकारे मुंबईमध्ये एकवटलेला आहे, हे जे काही चित्र जे जरांगेंनी दाखवून दिलेलं आहे हे विचार करण्यासारखं आहे. सरकारने याचा विचार करणं गरजेचं आहे. जर हे चित्र पुढे वाढत गेलं तर याचा कुठेतरी परिणाम सरकारला भोगावा लागू शकतो असं सुद्धा कार्यकर्ते आपल्याला सांगतात. म्हणून तुम्ही काय सांगाल? या अगोदर देखील आंदोलनाचा इशारा दिला होता आणि आझाद मैदान येथे दिलेला होता आणि त्या ठिकाणी आपण वाशीमध्ये थांबलो होतात आणि वाशीमध्ये गुळाळ देखील उधळला होतात, पण त्या ठिकाणी त्यांनी हा आंदोलन संपलं असं देखील सांगितलं होतं.
सरकारने या गुलालाचा अपमान केलेला आहे आणि त्याचाच बदला घेण्यासाठी आम्ही आज आझाद मैदानमध्ये आलेलो आहोत. आरक्षण मिळेल हे माहित नाही, परंतु आमचा लाडका भाऊ उपोषणासाठी बसणार आहे आणि आमरण उपोषणासाठी हजारो बांधव बसतील आणि जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. आता हे जे पुढचं आहे तो सरकारने विचार करायचा आहे, कारण आम्ही आता आंदोलनं केली, मोर्चा केली. 2017 पासून किती मुक मोर्चे झाले, परंतु आम्हाला न्याय मिळत नाही आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही दादांसोबत इथून हटणार नाही असा आमचा निर्धार आहे. पण सातत्याने मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करतात, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे म्हटलं जाते आम्हीच आंदोलन दिलेलं आहे. काय सांगा तुम्हाला आता देवेंद्र फडणवीसनं मला सांगायचं आहे, जेव्हा माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं की सरकार कायदा करू शकतं. मला वाटतं आता बॉल त्यांच्या कोर्टमध्ये, आता ते कायदा करू शकतात, ते का नाही करू शकत? कारण जेव्हा 50% वरती लास्ट टाइम जेव्हा मोर्चे आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंनी कॉल घ्यावा. आता मला वाटतं मुख्यमंत्र्यांना आम्ही स्वतः आव्हान करतोय की तुम्ही विचार करा, वाढवून द्या, अगोदरचं द्या, आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे. मनोज, त्यामुळे एकंदरीतच आता या आंदोलनाची पुढची रूपरेषा कशी ठरेल हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे, कारण मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक या आझाद मैदान परिसरामध्ये सध्या जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर मोठी अपडेट ती म्हणजे स्वतः मनोज जरांगे पाटील हे आता सीएसएमटीच्या जवळपास पोहोचले. अगदी काही वेळातच स्वतः मनोज जरांगे पाटील हे आता या ठिकाणी दाखल होणार आहे. मी तुम्हाला विनंती करेल की इतरही या ठिकाणी मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं जमा झाल्याचं पाहायला मिळतंय, त्यांच्याशी आपण संवाद साधावा. आता दादा जर बसलं आंदोलनाला आता इथं, तर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथनं माघारी जाणार. लय वेळा गुलाल उधळलाय, लय वेळा त्यांनी आश्वासनं दिली ती, लय वेळा आम्हाला ही केलंय, त्यांनी फसवणूक केली आहे. गोरगरिबाला त्यांनी मराठ्याच्या माणसाला फसवणूक केली आहे. पण आता आम्ही त्यांना सुट्टी देणार नाही, हे नक्की आमचं ठरलेलं आहे. यंदा गुलाल कधी उधळेल? आता काय उधळलं आता 10 दिवसात, 4 दिवसात, 6 दिवसात, त्यांना उधळल्याशिवाय पर्यायच नाही दुसरा काय. लास्ट शेवट. केंद्रीय गृहमंत्री देखील आज मुंबईमध्ये येत आहेत, गणपतीचं उद्या दर्शन घेणार आहेत, पण तुमचं आंदोलन 6:30 वाजेपर्यंत. होय, आम्ही उठत नाही. त्यांनी किती बी देऊ द्या आम्हाला, आजच्या दिवस देऊ द्या, उद्या देऊ द्या, तासभर देऊ द्या, आम्ही अमित शहा येतात, अमित शहा त्यांच्याकडे मागणी करणार का तुम्ही जर तुम्हाला आंदोलन भेटलं नाही? या गणपती. तुम्ही काय सांगाल? अमित शहा येत आहेत आज मुंबईमध्ये, काय वाटतं? अमित शहा साहेबांना ही गर्दी दिसेल, जे मराठ्याचं वादळ उफललेलं, आणि अमित शहाला सुद्धा वाटेल की कुठेतरी मराठ्याला आरक्षण दिलंच पाहिजे. हा मुद्दा सुटणारा नव्हता तरी त्यांना सोडावाच लागेल असं त्यांना वाटेल. आणि मुद्दा खूप साधा होता. एका रात्रीमध्ये मुख्यमंत्री बदलतात, पहाटे शपथविधी होतो. मग अमित शहाला तर सगळंच माहिती आहे ना की महाराष्ट्रात कशा खळबळा झालेल्या आहेत राजकारणामध्ये. त्रिशंकूचं सरकार स्थापन झालेलं आहे. परत शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना सुद्धा आरक्षणाचा मुद्दा मिटवायचा होता, म्हणून तर त्यांनी शपथ काढली होती शिवाजी महाराजांची. पण त्यावेळेस सुद्धा ह्यांनीच आडकाठी घातलेली आहे. काय वाटतं तुमचा गुलाल उधळेल आज? हे पहा, तुम्ही म्हणलात गृहमंत्री अमित शहा येत आहेत, कदाचित त्यांच्याही मनात असेल की मराठ्याला आरक्षण द्यावं, कारण आजपर्यंत मराठ्याचा इतिहास सगळ्यांनी पाहिलाय. अमित शहाला तर माहितीच आहे की मराठ्याचे आज तरुण पोरं किती बलिदान गेलेले आहेत. अमित शहाला गणपती बाप्पांनी बुद्धी द्यावी आणि देवेंद्र फडणवीसला सांगावे की मराठ्याचे प्रश्न सोडवावे. पण मागे देखील सांगण्यात आलेलं होतं. बिलकुल आम्ही ह्याच्यापर्यंत आलो होतो, वाशीपर्यंत. त्यावेळेस सुद्धा आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेच्या वेळेस म्हणले सत्ता आल्यानंतर मराठ्याचे प्रश्न सोडू, त्यांनी शब्द दिलाय. आता तेच देवेंद्र फडणवीस साहेब शब्द पाळणार आहेत अशी आमची मराठ्यांची अपेक्षा. पण आज मुख्यमंत्री वेळ देतील तुम्हाला? हो, नक्कीच. आम्हाला अपेक्षा त्यांच्याकडनंच आहे. मागच्या वेळेस त्यांनी मराठ्याला आरक्षण त्यांनीच दिलं होतं, या वेळेस सुद्धा मराठ्यांचा त्यांनी अंत पाहू नये असं आमचं म्हणणं आहे. पण ते आता देखील बोलतात मागे पण आम्हीच आरक्षण दिलं होतं, आता पण आम्हीच आरक्षण देणार. तुम्ही संविधानिक पदावर बसलेले आहेत म्हणून तुम्हाला आरक्षण देणं भाग आहे. मुख्यमंत्री दुसरा बसवती देतील.
मुख्यमंत्र्याला सगळ्या अथॉरिटी पॉवर्स आहेत ना, राज्य सरकारला अथॉरिटी पॉवर्स आहेत. तुम्ही काय सांगाल? तुम्ही येऊन बसलाय तिकडे, तुमच्या मागण्या पूर्ण होतील? आम्ही एकच सांगणार आहोत की उद्या अमित शहा साहेब येणार आहेत आणि नक्कीच अमित शहा साहेबांना गणपती बाप्पांनी सद्बुद्धी द्यावी आणि आम्हाला आरक्षणाची त्यांनी गुलाल उधळून इथून पाठवणी करावी, एवढीच आमची अमित शहाच्या साहेबांच्या चरणी सुद्धा प्रार्थना आहे. तरी आजी आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. आजी, तुम्ही टोपी घातली पण आहे, एक मराठा लाख मराठा, काय वाटतं? गुलाल उदय आज विजय आज विजय 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 काय वाटतं तुम्हाला? आरक्षण पाहिजे आम्हाला, भेटेल आरक्षण? 50% पाहिजे. आम्ही आरक्षणासाठी आलेलो आहे जालना जिल्ह्याहून. आम्हाला आरक्षण पाहिजेच, आम्ही आरक्षण घेतल्याशी जाणार नाही. या ठिकाणी आपण बघितलं तर एकच मागणी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी यांनी देखील मराठा बांधवांकडे बोलत आता मुख्यमंत्र्यांनी मागे आम्हाला आरक्षण दिलेलं होतं पण यंदाही निश्चित. आम्ही वाट बघत आहे असं देखील बोललं जात आहे. पण आता मुख्यमंत्री या ठिकाणी येतील की पुन्हा एकदा मुख्यमंत्री बोलवणं करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चित मनोज, त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे एक मोठी अपडेट सध्या समोर येते. मनोज जरांगे यांचा ताफा सध्या CSMT परिसरामध्ये दाखल झालाय आणि अगदी काही वेळात